आत्तापर्यंतच्या इतिहासात तुम्ही पाहिलं असेल, एखादी महिला जर पुढे जाते, कष्ट करते, मेहनत करते आणि स्वबळावर ती कुठल्या चांगल्या मोठ्या पदापर्यंत पोचते, तर तिचे पाय खेचण्यासाठी पण तेवढेच लोक तयार होतात. हा इतिहास आहे. प्रत्येक महिला आतापर्यंत पुढे गेली, तिला त्रास देण्याचं काम हे आत्तापर्यंत होत राहिलं आहे. तेच आता सुरू आहे. या ठिकाणी महापौर कार्यालयाला 25 लाखाचं प्रसारमाध्यमांसाठी प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीने जी चर्चा सुरू केलेली आहे. मुळात हा जो प्रस्ताव आहे हा आहे मेसर्स रन टाईम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचा हा जो प्रस्ताव आहे, हे जे कंत्राट आहे त्याला मिळालेलं काम आहे. हे आजपासूनचं नाही आहे. महापौर या ठिकाणी म्हणजे मी आत्ताच झाले 6 महिने झाले मी आलेली आहे. हे गेल्या 2 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट आहे. त्या कंपनीचं नाव आहे मेसर्स रन टाईम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि ही जी कंपनी आहे ती गेले 2 वर्षापासून 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये माय BMC प्रसारमाध्यमाचं काम करते. आणि आतापर्यंतच्या माहितीनुसार प्रत्येक महापौरांना माय BMC हे जे पोर्टल असतं मुंबई महानगरपालिकेचं, त्या पोर्टलच्या माध्यमातून त्या पोर्टलवरती महापौरांचा सुद्धा पूर्ण दिवसभराचा जेवढा पण प्रसार असतो, प्रचार तो त्या पोर्टलमधून दाखवला जातो. माझी मागणी एवढीच होती की या ठिकाणी तुम्ही जी व्हिडिओग्राफर असेल, फोटोग्राफर असेल अशा पद्धतीची व्यवस्था पुरवता, तर ती व्यवस्था कायम माझ्याबरोबर सतत माझ्याबरोबर राहिली पाहिजे. ही मागणी मी नक्कीच केली होती. फक्त मुंबई महानगरपालिकेच्या दालनापुरतं मर्यादित न राहता मी ज्या ज्या ठिकाणी जाते, ज्या ज्या लोकांना भेटते, जी जी कामं बघते, ज्या ज्या ठिकाणी जाते ते सुद्धा माझ्या प्रसारमाध्यमांना माझं काम हे सगळ्यांना पोहोचलं पाहिजे. त्या अनुषंगाने फक्त हे एक पत्र मी त्या ठिकाणी दिलं होतं. आता हे जे टेंडर आहे या ठिकाणी मेसर्स रन टाईम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, हे टेंडर एक्सटेंड करणं, ह्याला काम देणं किंवा दुसऱ्याला काम दिलं असं तर पत्र महापौरांनी दिलेलं नाही. जी व्यवस्था तुमची मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे त्या व्यवस्थेमध्ये महापौरांचं सुद्धा ज्या ठिकाणी तांत्रिक म्हणजे व्हिडिओग्राफर असेल, फोटोग्राफर असेल त्याला समाविष्ट करून घ्या. पण हे समाविष्ट करून घ्या म्हणजे काय, हे आजचं नाही आहे. आत्तापर्यंतच्या असलेल्या सगळ्या महापौरांना ही व्यवस्था दिली होती, त्याच पद्धतीने मला दिलेली आहे. परंतु ह्याच्यामध्ये आता जर तुम्ही हे टेंडर पाहिलं तर ह्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका कुठेच महापौरांनी स्वतःचं पत्र देऊन सांगितलेलं आहे का त्याच संस्थेला एक्सटेन्शन द्या, या ठिकाणी आयुक्त महोदयाने अशा पद्धतीची मुदतवाढ करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. आता त्याला द्या, त्याला एक्सटेन्शन द्या किंवा दुसऱ्याला कोणाला आणा, ह्याच्यामध्ये तर महापौरांचा कुठेच हस्तक्षेप नाहीये किंवा कुठे सहभागही नाहीये. फक्त मागणी केली गेली की तांत्रिकदृष्ट्या तुम्ही जी कामं ज्यांना तुम्ही देणार आहे त्याच्यापैकी जी 2 माणसं आहेत, तुम्हाला ज्या कंपनीला द्यायचं आहे त्यापैकी 2 माणसं ही मुंबई आपल्या महापौराच्या दालनामध्ये त्याची व्यवस्था करण्यात यावी. हे पत्र मला सांगितलं गेलं की तुमच्याकडनं आम्हाला लागेल, ते पत्र मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे त्याच्यामध्ये सुद्धा इतकं मोठं राजकारण करून या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्या संस्थेला ऑगस्ट 2026 ते जुलै 2027 पर्यंतचं जे मुदतवाढ करण्याचा जो प्रस्ताव आहे तो स्थायी समितीमध्ये ऑलरेडी मंजूर झालेला आहे. आणि मंजूर झालेल्या प्रस्तावावरती आता ह्या लोकांनी अशा पद्धतीने उहापोह करायला सुरुवात केलेली आहे. तर मला तुम्हाला सांगणं हेच आहे, वारंवार महापौर हे नाव लावून या ठिकाणी राजकारण करण्याचं काम बंद करा. मुंबईकरांना हे समजतंय, या कुठल्याही गोष्टीमध्ये कुठेच महापौरांचा हस्तक्षेप नाही. जी प्रथा परंपरा मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौरांना दिली जाते त्याच प्रथा परंपरेप्रमाणे या ठिकाणी महापौरांना पुन्हा या ठिकाणी व्हिडिओग्राफर असेल, फोटोग्राफर असेल ते पुरवले गेलेले आहेत. ह्याच्यामध्ये कुठेही महापौरांचा हस्तक्षेप नाही. काही तुमच्याकडून जे स्पष्टीकरण आलं आहे त्यात तुम्ही जसं म्हटलेलं होतं की संपूर्ण BMCच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासंदर्भातील हा सगळा आहे, स्पेसिफिक नाही. मात्र जो प्रस्ताव आहे त्यात स्पेसिफिक लिहिण्यात आलं की महापौर कार्यालयाचा समाज माध्यम हाताळणी आहे. यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला. वेगळा महापौरांच्या मी आता खरं तर मी मागेच हे पत्र काढणार होते, पण बऱ्याच कामाच्या व्यापामध्ये माझं राहून गेलं. ज्यावेळी महापौर बंगल्याच्या बाजूच्या परिसरावरील सुशोभीकरण त्याचवेळी मी खरं हे पत्र देणार होते, पण आता मी माझ्या डिपार्टमेंटला सांगितलंय की मुंबई महानगरपालिकेला आयुक्तांना पत्र द्या. कुठल्याही मुंबई महानगरपालिकेच्या विभागातून जर कुठलाही DL
जर स्टँडिंगवरती महापौरांचं नाव घेऊन जाणार असेल तर ते सुरुवातीला मला अवगत करायचं. कारण महापौर हे नाव घालून आता तुम्ही जर एक गोष्ट बघितली तर मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्याच कंपनीला एक्सटेन्शन देण्याची का गरज आहे? माझं तर प्रश्नाचं चिन्ह तिथे आहे. तुम्ही दुसऱ्यांना का संधी देत नाही? गेले 3 वर्ष ती लोक काम करतात आहे. परंतु या ठिकाणी काय केलंय, महापौरांना या ठिकाणी गरज असल्यामुळे मला काय, तुम्ही या ठिकाणी मेसर्सला काम द्या किंवा अजून कोणाला काम द्या, त्याच्यामध्ये जे तुम्ही मनुष्यबळ, जी तांत्रिक गोष्टी म्हणजे महापौरांसाठी तुम्ही दिले जातात सोशल मीडियासाठी, त्याच्यातूनच मी मागणी केलेली आहे की ती जी तुम्ही देताय तर ती महापौर कार्यालयाला द्या. वेगळा प्रस्ताव कुठल्या महापौरांकडनं आलाय का? तर नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा मेसर्स टाइम सोल्युशनलाच पुन्हा काम देण्यासाठी विरोध मी एकतर केला होता. मी PRO डिपार्टमेंटचे तानाजी कांबळे त्यांना वारंवार सांगितलं की वारंवार मी एक गोष्ट मुंबई महानगरपालिकेत बघते की एकालाच सतत त्याच कंपनीला का कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं? आपण वेगवेगळ्या निविदा काढून दुसऱ्यांना पण का आपण संधी देत नाही? आता गेले 3 वर्ष ही जर मेसर्स रन टाइम सोशल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करते तर ह्यांनाच आपण एक्सटेन्शन का देतोय? पण हे एक्सटेन्शन देण्यासाठी महापौरांचं नाव टाकून पुन्हा अशा पद्धतीचा एक्सटेन्शनचा प्रस्ताव पास करण्याची मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची तर ह्याच्यामध्ये हे नाही. मग आपण ते बोलतो ना, जे आहेत ही जी लपलेली माणसं आहेत झारीतले शुक्राचार्य, हे आपल्याला शोधून काढावे लागतील. तुम्ही त्यांनाच का काम देते आणि त्यांना काम देण्यासाठी तुम्ही महापौरांचं नाव घालायची काय गरज होती? कुठली सही येते महानगरपालिकेच्या प्रस्तावावरती महापौरांची? कुठल्या स्टँडिंगच्या प्रस्तावावरती महापौरांची सही असते? मला एक तरी पत्र दाखवावं मीडियाने. काय संबंध आहे महापौरांचा? या ठिकाणी जर हा प्रस्ताव जर महानगरपालिका आयुक्तांची सहीने गेलेला आहे, त्या ठिकाणी महापौरांचं नाव घालण्यात काय अर्थ? म्हणजे मलाही ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. एकतर हा महापौर, मी आता हे पत्र देते आयुक्तांना, मुंबई महानगरपालिका व महापौर मुंबई यांचे समाज माध्यम उपक्रमाचे व्यवस्थापन व महापौर लिहिण्याची काय गरज होती? मुंबई महानगरपालिका माय BMC असंही हँडल करते, त्याच्यामध्ये महापौरांचं काही आहे? मुंबई महानगरपालिका माय BMCच्या हँडलवरती महापौरांचं काम हे केलंच जातं. आतापर्यंतची ती प्रथा परंपरा आहे. तर अशा पद्धतीने महापौरांचं नाव त्याच्यामध्ये घुसवून ह्या पद्धतीने जे कोणी अधिकारी काम करत असतील किंवा विरोधक ह्याच्यामध्ये हात घालून काम करत असतील तर पुन्हा एकदा त्यांचं हे पितळ या ठिकाणी उघडं पडलं. देण्यापेक्षा महापौरांची प्रतिमा उजवण्याचा हा प्राधान्य दिलं जाते असं नाही. हे आता बघा, नाही, जनतेच्या पैशातून मग तुम्ही पूर्ण मुंबई महानगरपालिकेचंच आता सोशल मीडिया बंद करा. जनतेच्या पैशातून फक्त महापौरांचं नाही, मी एक काम करते, तुम्हीही पत्र द्या, मीही पत्र देते, पूर्ण मुंबई महानगरपालिकेचं सोशल मीडिया बंद करा, त्याच्यामधून सगळ्यांचंच बंद होऊन जाईल. महापौरांचं पुन्हा काही आहे ह्याच्यामध्ये, मी पुन्हा तुम्हाला क्लॅरिफाय करते. या ठिकाणी मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड गेल्या 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करते. तेव्हा महापौर ऋतू तावडे होत्या का तिथे? महापौर होत्या का त्या ठिकाणी? मग गेल्या 3 वर्षापासून हे काम करते. आणि जर तुम्ही टॅक्सपेअर लोकांचा पैसा मान्य आहे, मी तुमच्या मताशी सहमत आहे, मग पूर्ण मुंबई महानगरपालिकेचं हे कॉन्ट्रॅक्टच बंद करून टाकूया आणि अशा पद्धतीने काम करायला आता मुंबई महानगरपालिका, मग त्याच्यामध्ये महापौर असेल, महानगरपालिका आयुक्त असेल, इतर कुठले विभाग असेल, PRO डिपार्टमेंट असेल. आणि त्या व्यतिरिक्त अजून एक सांगते, हे जे दुसरा जो पेपर माझ्याकडे आलेले आहे, विविध न्यूज पेपरला सुद्धा या ठिकाणी 18%, 16%, 16% हे जे ऍड दिले जातात ते ऍड पण आता आपल्याला बंद करावे लागतील. मुंबई महानगरपालिकेच्या टॅक्स पेअरचा पैसा मग कुठेच गेला नाही पाहिजे. या ठिकाणी विविध ज्या प्रिंट मीडियाला हे सगळे पैसे दिले जातात PRO डिपार्टमेंटमधून, ही पण जवळपास नाही म्हटलं तरी 30, 40, 25 कोटीच्या आसपासची ही अमाऊंट आहे. मग हे सुद्धा बंद करून टाका. मग पारदर्शीपणा हा सर्वत्र समान झाला पाहिजे. मग या वेगवेगळ्या न्यूज पेपर्सला मग सामनाला किती? 16%. एकूण ह्याच्या 16% ऍड फक्त सामनाला दिली जाते. मग ही बंद करून टाका. मुंबई महानगरपालिकेचा टॅक्स पेअरचा पैसा मग कुठल्याच न्यूजपेपरला त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये सुद्धा नाही गेला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका पारदर्शिता सगळ्यांसाठी तुमच्या पक्षातले की विरोधातले नेमके कोण? आता
तो संशोधनाचा पार्ट आहे की आता हे कोण असावेत. पण जे कोणी असावेत त्या सगळ्यांना मी सक्षम आहे उत्तरं द्यायला. मला एवढंच म्हणायचं आहे, जेव्हा जेव्हा माझ्यावरती आरोप होतील, ज्या ठिकाणी माझा काडीमात्र सुद्धा तिकडे संबंध नाहीये, परंतु मला गोवण्याचा त्या ठिकाणी जर विचार करत असतील तर त्याला पुरेपूर उत्तर देण्यासाठी महापौर ऋतू तावडे या ठिकाणी तयार आहे. हे मी तुम्हाला सांगतो. आयुक्त आणि तुमचा समन्वय नाही असं देखील म्हटलं जात आहे. आयुक्त आणि महापौरांचा समन्वय नाही अशी चर्चा आहे. काय कशा पद्धतीने? मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे मॅडम अतिशय कर्तृत्ववान महिला आहे आणि अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी चालू आहे. आल्यापासून त्या बऱ्याच ठिकाणी व्हिजिट देतात आहे, चांगले चांगले मोठे मोठे निर्णय घेतात आहे. इनफॅक्ट काही निर्णयामध्ये माझा आणि भिडे मॅडमचा संवाद सुद्धा असतो आणि अशा पद्धतीचं चांगलं. आज तुम्ही जर बघणार तर सर्वात मोठी हे म्हणजे गेल्या 25 वर्षात पण त्यांना करता नाही आलं. पण आज आपण मुंबई महानगरपालिकेचे रस्ते मोकळे करून आज आपण मुंबईकरांना ते उघडे करून दिलेले आहेत. आज या ठिकाणी फेरीवाल्यांसाठी आपण QR कोड असेल, प्रमाणपत्र असेल, टाउन वेंडिंग कमिटी त्या ठिकाणी फॉर्म केलेली आहे. चांगले मोठे मोठे निर्णय आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि महानगरपालिकेमध्ये महापौर ऋतू तावडे आणि महायुतीची सत्ता इथे करते. या चांगल्या गोष्टी सुद्धा होतात. आता ही फार चुकीची गोष्ट आहे की आमचं पटत नाही, अतिशय चांगलं पटत. एकाच कंपनीला वारंवार ते हे कॉन्ट्रॅक्ट दिलं जात आहे आणि अधिकाऱ्यांशी बोलून देखील ही कंपनी बदलली जात नाही. याचा अर्थ 6 महिने होऊन देखील प्रशासनावर पुन्हा कंत्राट किंवा निविदा काढण्याचे विचार तुम्ही 100% या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर ज्या रन टाइम सोल्युशन ह्याच कंपनीला गेल्या 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेचं संपूर्ण सोशल मीडिया होता आणि आता एक्सटेन्शन देण्याचं पण काम चालू आहे. मी आत्ताच खनकरांशी बोलले की आज जर हा विषय स्टँडिंगवर आला तर ह्याच्यावरती जास्त चर्चा करा की वारंवार एकाच कंपनीला एक्सटेन्शन देण्याचं काम या ठिकाणी तुम्ही का करताय. आणि एक्सटेन्शन देण्यासाठी जर तुम्ही महापौर या शब्दाचा वापर केला असेल तर तो खूप चुकीचा आहे आणि त्याच्यावरती बोलण्यासाठी स्टँडिंग कमिटीवर आमचे सदस्य. तुम्ही म्हणाला की मगाशी की हे कंत्राट मी विरोध केलेला असताना हे पुन्हा एकदा आणलं जातं किंवा त्याच कंपनीला दिलं जात आहे आणि त्या स्टँडिंगला प्रस्ताव आलाय तर तुम्ही त्यांना असे आदेश किंवा त्यांना सांगणार का की हा प्रस्ताव पास करू नका? मी एक लक्षात घ्या, हे रन टाइम सोल्युशनचे कोण XYZ आहे मी त्यांना अजून पाहिलेलं नाहीये, कोण व्यक्ती आहे ही मला माहीत नाहीये. माझा फक्त विरोध त्या कंपनीला म्हणा. मला एवढंच म्हणायचं की एक्सटेन्शन देताना आपण दुसऱ्यांना संधी का नाही देत. वारंवार आपण एकाच कंपनीला का एक्सटेन्शन देतोय. PRO तानाजी कांबळे ह्यांना वारंवार ह्याच्यावरती मी प्रश्न केला होता. आपण ह्यांना एक्सटेन्शन देण्यापेक्षा आपण विविध कंपन्यांना का आपण कॉल करत नाही की त्यांनी ह्याच्यावरती काम करावं. आता ह्याच्यावरचं सगळं व्यवस्थित उत्तर तुम्हाला PRO तानाजी कांबळेच देऊ शकतील कारण त्यांना ह्याचं उत्तर चांगलं माहिती आहे. DL त्यांच्याकडनं हा आलेला आहे. तर पुन्हा एकदा आउट ऑफ वे जाऊन ह्याच कंपनीला एक्सटेन्शन देण्याची काय गरज आहे ह्याचं उत्तर ते तुम्हाला आज जर हा प्रस्ताव आला असेल आणि मी आतापर्यंत बऱ्याच लोकांशी बोललीये की ह्यांनाच एक्सटेन्शन देण्याचं काम असेल तर मी माझ्या स्टँडिंग कमिटीवरती जे सदस्य त्यांच्याशी बोलून त्यांना विरोध करायला सांगितले. काही प्रश्न कोणत्या कंपनीला कंत्राट दिला याचा नाही तर त्यामध्ये उल्लेख आहे की महापौर कार्यालयाला प्रसिद्धीसाठी. आता त्याचं सगळं क्लॅरिफिकेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही पत्र देऊन सांगितलं होतं. नाही, मला एक ऐक, या ठिकाणी जो प्रस्ताव आलेला आहे माझ्याकडे मी ते टेंडर कॉपी मागवलेली आहे. त्याच दरामध्ये सदर संस्था रन टाइम सोल्युशन माननीय आयुक्त महोदयाच्या निर्देशानुसार त्याच कंपनीला पुन्हा देण्यात यावं. हे सगळं करत असताना माझं कुठलं सिंगल पत्र तरी गेलेलं आहे का की ह्याच कंपनीला द्यावं. महापौरांना ह्याच्यामध्ये गोवण्याचं काम करतात. या कंपनीला एक्सटेन्शन देण्यासाठी आम्ही महापौरांना या ठिकाणी जे व्हिडिओग्राफर फोटोग्राफर पुरवतो म्हणून या कंपनीला एक्सटेन्शन द्या अशा पद्धतीचा भाषेचा वापर करून या पत्रामध्ये हे एक्सटेन्शन मिळवण्याचं काम चालू आहे. मला महापौरांना तुम्ही रन टाईमला द्या किंवा अजून कुठल्या टाईमला द्या, महापौरांना तुम्हाला द्यायचंच आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून माय BMC वरती आयुक्तांकडे पूर्ण एक सोशल मीडियाची टीम असते, महापौरांकडे एक पूर्ण सोशल मीडियाची टीम असते. ही आतापर्यंतची आलेली प्रथा आहे, ह्याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाही. पण महापौरांचं कुठलं सिंगल पत्र तुम्ही काढा आणि बघा की या ठिकाणी रन टाइम प्रायव्हेट लिमिटेड सोल्युशन त्यांना काय महापौरांचं पत्र आहे का. तर इथे फक्त ह्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका आयुक्त आणि महापौर. आता कोणालाही तुम्ही काम दिलं तरी महापौरांना तुम्हाला ती व्यवस्था पुरवायचीच आहे, ह्याच्यात काहीच संबंध नाही महापौरांचा.
पण हे एक्सटेन्शन, म्हणूनच तुम्हाला काय म्हटलं, PROच्या तानाजी कांबळेंकडे जा, याची उत्तरं मिळतील. माझा आक्षेप तानाजी कांबळे. ओशियन फिल्म्स नावाची जी कंपनी आहे तिला देखील वारंवार अशी कामं दिली जातात. कुठली? ओशियन फिल्म्स नावाची. आणि कार्योत्तर मंजुरी येते त्याला, तुम्ही म्हणजे गेल्या पहिलं अनेक काम दिवसात झाल्यानंतर काही कशी लावणार आहात तुम्ही आणि- हा विषय पण मला कळाला होता की कुठली तरी फिल्म या ठिकाणी ओशियन फिल्म्स. करण्यासाठी, कुठे गेलं ते पत्र मिली, त्या एकाला हे करण्यासाठी, हे 2 ते 3 मिनिटाच्या लघुपटासाठी या ठिकाणी 4,72,00,000, हे बघा, जनसंपर्क विभागाकडून निवेदनाशिवाय कंत्राट. आता तुम्ही तानाजी कांबळेंची जाऊन चौकशी करा सगळ्यांनी कसून. या ठिकाणी PRO डिपार्टमेंटचे अधिकारी तानाजी कांबळे यांची तुम्ही कसून चौकशी करा. चौकशीच्या आदेश तुम्ही नाही, मी तर देतेच आहे. मी आत्ताच माझं पत्र देते की आतापर्यंत स्वतंत्र कारभार PRO डिपार्टमेंट तानाजी कांबळे, त्याच्यावरती असिस्टंट कमिशनर नेमा. आजच पत्र माझं जाते त्यासाठी. आणि या ठिकाणी 100% जनसंपर्क विभागाची चौकशी करा. 2-3 मिनिटाच्या लघुपट चित्रपटासाठी 4,52,00,000 इतका मोठा निधी आणि ह्याची साधी चर्चाही होत नाही कुठे. स्टँडिंग वरती झाल्यानंतर प्रसार माध्यमांनी किती लावली ही, हा माझा प्रश्न आहे. किती आलं पेपरमध्ये? पेपरमध्ये काय येणार? कारण पेपरवाल्यांना इतकं सर्व मिळतंय, जाहिराती, एवढ्या सगळ्या जाहिराती. या ठिकाणी सामनाला 16% जाहिराती मिळतात आहे. त्याच्यामुळे हे काय झालंय, हे सगळं सांभाळण्यासाठी पेपरच्या प्रिंट मीडियामध्ये तर हे विषय आले नाही, तर PRO डिपार्टमेंटचे तानाजी कांबळे यांची कसून चौकशी करा प्रसारमाध्यमांनी. एक तर पहिली चूक ही केली. दुसरी चूक, या रन टाईम सोल्युशनला एक्सटेन्शन देण्याचं काम का? काढा ना नवीन निविदा, काढा परत पुन्हा नवीन कॉन्ट्रॅक्ट, द्या दुसऱ्यांना संधी. वारंवार तुम्हाला 30 माणसं का लागतात? तुमचं ट्युनिंग होतं का त्यांच्याबरोबर? म्हणून तुम्ही त्यांना देण्याचं काम करताय का? आपण पारदर्शीपणे का नाही काम करू शकत? त्याच्यावरती निविदा काढा. अजून काही लोकांना आव्हान करा, पुन्हा दुसऱ्यांना येण्याची संधी द्या. वारंवार त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या निविदा काढून अशी मेक केली जाते की तिसरा कोण काम त्याच्यामध्ये, कॉरिगंडममध्ये असे सगळे नियम त्याच्यामध्ये टाकले जातात की तिसरा त्याच्यामध्ये भागच घेऊ शकत नाही आणि ऑटोमॅटिकली हेच पास होतात. ही जी प्रथा परंपरा सुरू आहे ही बंद झाली पाहिजे महानगरपालिकेतून. आणि एकालाच हे लाड पुरवणं चालू आहे. त्या ठिकाणी हे असेल, त्याच्यानंतर ह्या सोशल मीडिया ही जी आहे, गेल्या जवळपास ते 4 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे रन टाईम सोल्युशनचं, तर हे बंद झालं पाहिजे. आणि फक्त आपलं जे इंटेन्शन आहे ते पुढे नेण्यासाठी महापौरांच्या शब्दाचा वापर करून अशा पद्धतीचे एक्सटेन्शन गेले, हे फार चुकीचं आहे. स्थायी समितीमध्ये अनेक प्रस्ताव आहेत असे की तुम्ही जाहिराती संदर्भात बोलताय. महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये असे प्रस्ताव आहेत. तुम्ही सामनाची जाहिरात बंद करण्यासाठी तुम्ही सांगणार की इतर सर्व सगळेच त्याच्यामध्ये, जर जाहिरातीसाठी नाही, तुम्ही प्रश्न काय विचारला मला की टॅक्सपेअर लोकांचा पैसा. टॅक्सपेअर लोकांचा पैसा या ठिकाणी महानगरपालिका पूर्ण त्याच्यामध्ये माय BMC असेल किंवा असे लघुचित्रपट असेल, मग सगळ्याच वरती बंदी आणा. नका करू हे सर्व. एक तर महापौरांना प्रत्येक वेळा फासावरती चढवणं चांगलं नाहीये. ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत, किती किती जण ह्याचा डेफिनेट फायदा उचलत असतात. माय BMC, संपूर्ण महानगरपालिका, त्यानंतर अजून कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला असेल तर सगळ्याच डिपार्टमेंटला घ्या. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जो प्रश्न मला विचारला की स्टँडिंग कमिटीवरती जे प्रस्ताव होतात ते महापौरांना विचारून येत नाही. महापौरांचा काडी मात्र संबंध नसतो प्रस्तावाशी. त्या बाहेर, त्या महापौरांच्या दालनाबाहेर किती प्रस्ताव स्टँडिंगवरती जातात ह्याचा महापौरांशी काही संबंध नाही. जर संबंध असला असता तर ह्या महापौर बंगल्याला लागून परिसराचा त्यावरती मी तेव्हाच थांबवलं असतं. हा जो प्रस्ताव आहे मी आत्ताच थांबवला असता ह्याच्यावरती महापौरांचं नाव. पण आता मी मात्र आयुक्तांना पत्र देते की महापौर म्हणून माझं नाव कुठलंही DL जर तुमच्याकडे आलं तर ते मला अवगत करायचं, त्याशिवाय द्यायचं. सहयोगी पक्ष आपला अमय गोले असं म्हणतात की तुम्ही या प्रस्तावासाठी प्रशासनानं पुनर्विचार करावा. प्रशासनाने 100% त्याचा पुनर्विचार करावा. अमय गोले यांची बोलण्याची गरज काही आहे? मी तुम्हाला बोलते, वारंवार रन टाईम सोल्युशनलाच तुम्ही का देताय? निविदा काढा, अजून काही आव्हान करा. काही अजून तरुण मंडळी आहेत, काही वेगवेगळे संस्था आहेत ज्या काम करतात आहेत, त्यांना पण येऊ दे ना. 5-6 जण त्याच्यामध्ये सहभाग घेतील, त्याच्यातलं कोण असेल त्यांना फायनल करा.
रन टाइम सोल्युशनला एक्सटेन्शन देण्याचं काम काही आहे? त्याची झाली ना कालावधी 3 वर्ष पूर्ण, दुसऱ्याला संधी द्या. त्या ह्याच्यात तो बसत असेल तर त्याला द्या, पण त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म तो ओपन करा. तुम्ही प्रत्येक वेळा एकाच ह्याच्या आणि त्याच्यासाठी महापौरांच्या नावाचा वापर करून अशा पद्धतीने स्वतःचं हे करणं, प्रस्ताव पास करून घेणं हे चुकीचं आहे. तुम्ही या ठिकाणी तानाजी कांबळेंची पूर्ण चौकशी करा. तुम्ही झारेतील शुक्राचार्य असा उल्लेख केला, महापौरांना बदनाम करण्यासाठी अशा पद्धती करतायत. झारेतील शुक्राचार्य नेमके कोण अधिकारी आहेत का? कारण विरोधक तर नाही, सत्तेवर तर तुम्ही आहात, प्रशासनावर तुमचा ताबा आहे. मी तुम्हाला मगाशीच बोलले, झारीतले शुक्राचार्य हा संशोधनाचा पार्ट आहे. हे शोधावे लागतील. हे काही शुक्राचार्य जे झारीतले ते लपून बसू शकत नाही जास्त दिवस. हे हळूहळू लोकांच्या नजरेत येणार, महापौरांच्याही नजरेत येणार. त्यामुळे ही लपण्यासारखी नाही आहे. आपल्याला एक एक टप्प्याटप्प्याने कळालेलेच आहे. त्याच्या पुढे अजूनही आपल्याला कळतील की वारंवार महापौरांना बदनाम करण्याचं काम कोण करतंय. ही ठराविक माणसं डोळ्यासमोर आहेत. आपल्याला प्रूफ सहित ती मिळाली तर उद्या आपण त्यांना पण फ्लॅश करू. विवाद एक बार वापस सामने आया, सोशल मीडिया कंपनी को टेंडर लेते समय और देते समय आपके महापौर कार्यालय के शब्दों का इस्तेमाल किया गया. आप क्यों इसको विरोध करते हैं? नहीं, ये जो स्टैंडिंग कमेटी के ऊपर जो प्रस्ताव आया है उसमें जो लिखा है कि महानगर पालिका आयुक्त और महापौर उनके मान्यता से ये प्रस्ताव आने वाला है, तो इसमें महापौर का कुछ भी संबंध नहीं है. ये जो मेसर्स रन टाइम सोल्यूशन प्राइवेट लिमिटेड, ये जो कंपनी है, गए 3 साल से मुंबई महानगर पालिका माई बीएमसी संभाल रही है. जब हम आए भी नहीं थे वहाँ पे महापौर करके, मैं तो महापौर होने के बाद 6 महीने ही हो गए, उसके पहले से ही ये कंपनी है. इसको एक्सटेंशन देने का काम का प्रस्ताव स्टैंडिंग कमेटी पे आया है. यहाँ इसका ये प्रस्ताव और महापौर का कुछ भी संबंध नहीं है. जिस तरीके से लगातार ये आरोप लग रहा है कि महापौर जो है अपने सोशल मीडिया अकाउंट के लिए कंपनी को हायर करना चाह रहे हैं, क्या कहेंगे इसको? महापौर महानगर पालिका आयुक्त है, महापौर है, मुंबई महापौर के अनेक डिपार्टमेंट है, उसके लिए माई बीएमसी काम करती है. ये माई बीएमसी के अंडर ही महापौर का काम चल रहा है. महापौर की कोई अलग कंपनी है नहीं यहाँ पे. ये माई बीएमसी पूरा काम देख रही है. मुंबई महानगर पालिका के महापौर को वहाँ पे वीडियोग्राफर है, फोटोग्राफर है, ये पालिका के माध्यम से मिलते हैं. यही काम ये माई बीएमसी जो है जिसको कॉन्ट्रैक्ट मिला है उसके अंडर ही कर रहे हैं. इसका अलग कोई प्रस्ताव नहीं है. जैसे आपने कहा इस मामले में क्या आप कुछ कार्रवाई कर रहे हैं, किस तरीके से? नहीं, अभी मैं सबसे पहले तो मैं मुंबई महानगर पालिका के आयुक्त सम्मान्य भिड़े मैडम को लेटर लिखने वाली हूँ कि कोई भी प्रस्ताव, कोई भी मुंबई महानगर पालिका के डिपार्टमेंट से अगर महापौर नाम डाल के आ रहा है तो सबसे पहले मुझे दिखाया जाए, क्योंकि मेयर का नाम का उल्लेख करके ये लोग अपना उल्लू सीधा कर रहे हैं और अपने प्रस्ताव जो है वो पास कर रहे हैं. और उसी के साथ ये जो पीआरओ डिपार्टमेंट तानाजी कांबळे है उसके ऊपर असिस्टेंट कमिश्नर की नियुक्ति होनी चाहिए, ऐसा मैं दूसरा लेटर दे रही हूँ. आपने जिस तरीके से मांग रखी कि जितने पीआर होते हैं बीएमसी के उसको ही बंद कर देना चाहिए, इसके ऊपर क्या कहेंगे? नहीं, अभी आपने ही मुझे अगर क्वेश्चन पूछा कि ये टैक्स पेयर का पैसा है महापौर, तो मैं एक अकेली महापौर नहीं है. ये जो कॉन्ट्रैक्ट है ये माई बीएमसी का कॉन्ट्रैक्ट है, ये पूरी मुंबई महानगर पालिका हैंडल कर रही है. तो एक महापौर का सिर्फ आप बंद करके नहीं चलेगा. ये पूरी मुंबई महानगर पालिका का जो पूरा सोशल मीडिया है, अगर टैक्स पेयर का पैसा है तो है, अगर वो यूज कर रहे हैं तो पूरे सभी का बंद होना चाहिए. मुंबई का फुटबॉल ग्राउंड वहाँ पे एक्सपो सेंटर जो है वो बनाने की प्रयास जो है किया जा रहा है और उसमें भाजपा का हाथ इस तरीके के आरोप जो है शिवसेना यूपीटी के द्वारा किए जा रहे हैं, आप इसका समर्थन करेंगे? नहीं, ये जो फुटबॉल मैदान है ये कन्वेंशन सेंटर करके उसके ऊपर रिजर्वेशन ही था सबसे पहले. ये आई थिंक उस वक्त उद्धव बाला साहब ठाकरे की सत्ता थी और उनके माध्यम से उसी वक्त इसका रिजर्वेशन चेंज हुआ था. लेकिन कल सभागृह में इसके ऊपर काफ़ी चर्चा हो गई. चर्चा में मुझे खुद को ये पता चला, वहाँ के जो नगर सेवक हमारे शिवसेना के गठनेता अमय घुले, उन्होंने तो आह्वान किया अगर 5% वहाँ पे अगर ग्रास दिखती हो ना, मैदान दिखते हैं लाल मिट्टी का, तो मैं यहाँ पे रिजाइन देने के लिए तैयार हूँ. ऐसा आह्वान अमय गुले जी ने किया. इसका मतलब यही है, आपने उसको पूरा कमर्शियल हब वो बना दिया है, पूरा मैदान बना दिया है. हम क्या बोलते हैं, टर्फ बना के उसको कमर्शियल उसका यूज़ कर रहे हैं. तो ये जो है ये सब करना, हम क्या करते हैं, हम सर्वसामान्य घर के जो बच्चे हैं उनको खेलने के लिए मैदान करते हैं. अगर इसको कमर्शियल आपने पूरा टर्फ बना के फुटबॉल का पूरा मैदान बना दिया है तो उधर तो पैसा दे के ही बच्चे आने वाले हैं, जो हमारे गरीब बच्चे नहीं आ सकते. तो ये जो विषय था
लेकिन इसका जो रिजर्वेशन है जो पहले का था उसको चेंज करने का काम जो है वो आदित्य ठाकरे जी ने किया है। कल देर रात से बीएमसी में चर्चा हुई, कई जगहों पे जो वीडियो सोशल मीडिया पे आए हैं वहाँ पे दोनों तरफ से जो आलोचना है वो भी करते हुए नजर आए थे, क्या कुछ हुआ? कौन से विषय पे आलोचना? कल सवाल हुआ। बीएसटी के जो डेपो है इसके ऊपर कम से कम हमारे 22 बीएसटी के डेपो है। आदरणीय हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब जी उनके अध्यक्षता में मीटिंग हो गई थी। आप देख रहे हैं डेपो कितने लॉस में जा रहा है, लोगों का सैलरी है उसका जो भी बेनिफिट है उनको नहीं मिल रहा है। इसके लिए ये विषय था। तो इसके लिए ये जो हमारी जीएम मैडम है, सेठ मैडम, उन्होंने ये जो प्रस्ताव लाया था उस प्रस्ताव के माध्यम से हम उनको डेवलप करके एक रेवेन्यू भी जनरेट करेंगे और बीएसटी में जितने भी आज कर्मचारी काम कर रहे हैं फिर उनकी सैलरी हो, उनका वेतन बढ़ हो और ये एडिशनल उनको जो बेनिफिट है वो देने का काम भविष्य में अच्छे से होना चाहिए, इसलिए ये प्रस्ताव आया। लगातार एफडीए द्वारा मुंबई के कई सारे रेस्टोरेंट्स पे कार्रवाई की जा रही है, क्या मुंबई महानगर पालिका भी इसको ये जो डिपार्टमेंट ये जो मुंबई ये पूरा काम जो महाराष्ट्र शासन तुकाराम मुंडे साहब जी देख रहे हैं उनका काम जो होगा वो नियम के अनुसार ही होगा, अच्छा ही होगा। मराठीमध्ये बीएसटी संदर्भात रात्री काय निर्णय झाला? बीएसटीच्या बाबतीत जवळपास 22 डेपो जे मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास 130 एकर जागा हे आपण PPPच्या माध्यमातून आपण डेव्हलप करायला देतोय। तुम्ही जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये बीएसटी डिपार्टमेंट फार नफ्या लॉसमध्ये आज आपल्या बीएसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार असेल, ॲडिशनल त्यांचे काही बेनिफिट्स असतील आज देताना किंवा त्याही पुढे जाऊन मुंबई बीएसटीचे जे कर्मचारी वसाहत असेल जर त्याची जर दुरावस्था पाहिली तर अतिशय दयनीय आहे। मी स्वतः बऱ्याच ठिकाणी जाऊन व्हिजिट केलेली आहे। तर अशा पद्धतीमध्ये जर त्यांना आपल्याला पुढे घेऊन सुधारायचं असेल, कर्मचाऱ्यांची वेतन वाढ करायची असेल, ग्रॅज्युएटीसाठी सारखे त्यांचे विषय असेल, या बऱ्याच गोष्टी जर आपल्याला सॉल्व्ह करायच्या असेल तर आपल्याला अशा पद्धतीचे एक्झिक्युटिव्ह डिसिजन घ्यावे लागतात। तुमच्या माहितीसाठी सांगते बीएसटीच्या मीटिंगमध्ये जेव्हा हा प्रस्ताव आला तेव्हा कोणीही विरोधकांनीही त्याच्यावरती विरोध केलेला नाहीये। तर अशा पद्धतीचा प्रस्ताव येऊन आपण आणि एक लक्षात घ्या या ठिकाणी चुकीचा नॅरेटिव्ह सेट केला गेला आहे की बीएसटीच्या जागा विकल्या जातात आहे। मुंबई महानगरपालिकेची कुठलीही जागा विकली जात नाही, हा नियम आहे, हा आधी लक्षात घेतला पाहिजे। त्या लीजवर दिल्या जातात, त्या लीजवर देऊन आपण त्याच्यामध्ये PPPच्या माध्यमातून आपण ते डेव्हलप करून 25% 30% आपण रेव्हेन्यू जनरेट करतो आणि त्या रेव्हेन्यूच्या माध्यमातून आपण मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील त्यांचा पगार असेल, त्यांची वेतन वाढ असेल, काही इतर गोष्टी असतील, त्यांना मिळालेल्या निवासस्थान असेल ते डेव्हलप करण्याचे काम करतो। आज जर पाहिलं तर बीएसटी किती तोट्यामध्ये हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही। अशा पद्धतीची बीएसटीची जर अवस्था असेल आणि बीएसटी म्हणजे आपल्या मुंबईकरांची धमनी आहे आणि ती जर आपल्याला कायम जिवंत ठेवायची असेल तर अशा पद्धतीचे निर्णय घेऊन आपल्याला त्याची वाटचाल करावी लागते। नेव्हिल डिसीच्या मैदानासंदर्भातला नेव्हिल डिसीच्या मैदानाच्या बाबतीत आधी त्याच्यावरती जे रिझर्वेशन होतं कन्व्हेन्शन सेंटर ते रिझर्वेशन चेंज करून त्या ठिकाणी मुलांसाठी क्रीडांगण करण्यात आलं होतं। जर तुम्ही ते क्रीडांगण जर पूर्णतः मातीचं करून ते अगदी ट्रान्सपरंटली जर मुलांना वापरण्यासाठी दिलं असतं तर नक्कीच त्याचं स्वागत केलं असतं। पण काल शिवसेनेचे नेते अमय घुले त्यांनी पूर्ण महासभेमध्ये स्पष्ट सांगितलं जर 5% जरी तिथे गवत किंवा माती दाखवली ना तर मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला आत्ता तयार आहे। त्याच्यावरून तुम्ही समजा की ते किती भयंकर आहे। त्या ठिकाणी त्या मैदानाला संपूर्ण कमर्शियल केलेलं आहे, संपूर्ण कमर्शियल त्या ठिकाणी पार्ट करून तो त्या ठिकाणी विविध संस्थांना भाड्याने दिलेला आहे। म्हणजे याचा अर्थ तुम्ही तिथे बिझनेस करताय। तर अशा पद्धतीचं जर कारभार त्या ठिकाणी चालू असेल तर तो फार चुकीचा आहे आणि त्याला विरोध म्हणूनच आणि त्या ठिकाणी अटल भवनसारखं एक चांगलं भवन तिथे उभं राहून सगळ्यांना लोकांसाठी उपयोगी पडणार आहे। तर असा जर तो काही विषय असेल तर त्याला विरोध करण्याचं काम आम्ही काल त्या ठिकाणी केलेले आहे आणि हे जे आहे ते आम्ही पास केले। आयुक्तांनी नगर विकास विभागाला एक पत्र पाठवलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून अधिकारांचा गैरवापर होतो असं त्यांनी त्याच्यात आरोप केला। एकनाथ शिंदेचं नगर विकास खात्याकडे SRA ज्या महानगरपालिकेत किंवा जे मोकळे भूखंड आहे तिथे ते मोकळे भूखंड ताब्यात घेताना किंवा तिथे बांधणी करताना नियमांचं पालन होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मला माहिती घ्यावी लागेल याची। आयुक्तांनी जे पत्र दिलं त्याची माहिती घेऊन मी नक्कीच सांगेन। जेजू समुद्र किनारी आता देखील प्रचंड कचरा पाहायला मिळतोय, महापौर कधी पाहणी करणार? मी खरं तर तुम्हाला दोनदा बोलले, मी निघणार पण होते पण परत कुठले ना कुठले महत्त्वाचे विषय येतात
पण आज मात्र आम्ही नक्की जातोय. त्या पद्धतीने सगळे निर्देश आम्ही दिलेले आहेत अधिकाऱ्यांना. तर तुमचं आता ही PC झाल्यावरती मी नक्कीच त्या ठिकाणी निघणार आहे. अतिशय तळमळीने लोकशाही न्यूज याच्यावरती काम करते आहे. मी खरोखर त्या न्यूज चॅनलचं खूप या ठिकाणी अभिनंदन करते की वारंवार हे विषय हे चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून त्या लोकांनाही तुम्ही आव्हान करण्याचं काम करताय. मला पण ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. तुमची तत्परता मला त्या ठिकाणी दिसते. म्हणूनच मला 2-3 वेळा जाण्याचा मी प्रयत्न केला, पण अचानक अशा काही इन्सिडेंट मुंबईमध्ये 2-4 ठिकाणी घडल्या. त्या ठिकाणी मला निघावं लागलं. पण नक्कीच तुम्ही हे जे अतिशय संवेदनशीलपणे हा जो पूर्ण कॅम्पेनिंग तुम्ही तिथे राबवताय की ते जुहू चौपाटी क्लीन झाली पाहिजे, त्याच्यावरती मी जास्त लक्ष देईन. ताई, आतापर्यंत जर आपण पाहिलं तर स्टँडिंग कमिटीमध्ये असे वेगवेगळे प्रस्ताव मंजूर होतात, याच्यावर कुठेतरी अंकुश नाही, एक लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीची संपूर्ण व्यवस्था असते. स्टँडिंग कमिटी चेअरमॅनच बघतात. इम्प्रूव्हमेंट इम्प्रूव्हमेंट कमिटी चेअरमॅनच बघतात. शिक्षण समिती बघते. त्याच्यामध्ये महापौरांनी जाऊन इंटरफेअर करणं हे योग्य नाही. तर त्यामुळे असे काही प्रस्ताव जर अडचणीचे असतील तर ते आपसुकच माझ्यापर्यंत पोचतात. त्याच्यावरती मी नक्कीच माझं निवेदन देऊ शकते किंवा त्याच्यावरती काय बदल करता यावा अशा पद्धतीचं जर पत्र जे असेल ते पण मी आयुक्तांना देऊ शकते. जर आता उदाहरणार्थ स्टँडिंग कमिटीमध्ये जर आपण बघितलं तर हे मेसर्स रन टाईम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडला पुन्हा एक्सटेन्शन द्या, तर पुन्हा का त्यांनाच एक्सटेन्शन द्या असं पत्र मी नक्कीच देणार. दुसऱ्यांना आपण संधी का देत नाही? 3 वर्ष काम केल्यानं त्या येणाऱ्या नवीन टेंडरमध्ये त्यांना सहभाग घेऊ दे ना, त्याला आपण विरोध नाही करू शकत. पण इतरांना पण संधी द्या म्हणून आपण त्यांना अशी मी माझ्या सूचना देऊ शकते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.